हॅलो फ्रेंड्स. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक सेशन घेऊ. अ, आपली जी एक्झाम आहे प्रिलिम्स IBPS A4 2023ची प्रिलिम्स त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि डिस्कस या पद्धतीने करू की आपण बघू प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस. म्हणजे मी तुम्हाला ओरली सांगितलं होतं लाईव्ह लेक्चरमध्ये. त्यानंतर आपण बघू एक प्रिव्हियस इयरचा फोटो बघू आणि या वर्षीचा त्यानुसार एक अंदाज काढू. पण IBPS A4ला प्रिडिक्ट करणं म्हणजे खूप कठीण काम आहे. तर आपण प्रिडिक्शन करणार नाही आहे. म्हणजे अशी एकदम ॲक्युरेट आतापर्यंत IBPS A4मध्ये असं झालेलं आहे. A4 प्रीमचा ज्यांनी ज्यांनी प्रिडिक्शन केली, म्हणजे जो पण कोणी असेल प्रिडिक्शन करतो, तो सांगतो हाय. कोणी सांगतो 35चा लागेल, कोणी म्हणते 20चा लागेल आणि भलतंच काहीतरी कट ऑफ लागून जातो. म्हणजे अजून ॲक्युरेट या कट ऑफमध्ये कोणी शुअर सांगू शकत नाही कट ऑफ कितीचा लागेल. तर त्यामुळं आपण फक्त एक प्रिडिक्शन करणार आहोत. आपण असे एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही, कारण की ते सर्व मॅटर करतं एक्झामच्या डिफिकल्टीवर, तुमच्या शिफ्टवर. कारण यावेळी 2 शिफ्ट आहेत. कट ऑफ थोडासा कमी लागण्याचे चान्सेस आहेत, असं मला वाटतं बरं का. 2 शिफ्ट असल्यामुळे थोडा कट ऑफ कमी लागेल असं वाटते. त्यामुळं हे सर्व फॅक्टर मॅटर करतात. त्यामुळं आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल. सोबत आपण मेन्सच्या स्ट्रॅटेजीबद्दल डिस्कस करू आणि टेस्ट आणि ॲनालिसिस कसं करायचं याच्याबद्दल डिस्कस करू. तर चला बघू, आपण स्टार्टिंगला बघू आपण की आपल्याला म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि त्याच्यानुसार काय यावर्षी लागू शकतो बघा. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, इंग्लिशचा कट ऑफ बघा. हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की इंग्लिशचा जो कट ऑफ होता मागच्या वर्षीचा तो होता 3.5चा. SC ST OBC PWD BDचा आणि EWS आणि जनरलचा 5.75चा होता. रिझनिंगचा बघा किती कमी होता, 3चा होता आणि क्वांटिटी ऑफ 3.5चा होता. म्हणजे बघा तुम्हीच बघू शकता. पण मग मागच्या वर्षी जर बघायला गेलं तर पेपर कंपॅरेटिव्हली याच्यापेक्षा खूप जास्त डिफिकल्ट होता, असं पण म्हणजे तुम्ही फ्रँकली म्हणू शकता. कारण की जो पेपर मी दिला, मी सांगतो वर्षभर मेहनत करून पण मला जास्त स्कोर आला नाही त्या पेपरमध्ये. कारण की पेपर तसा डिफिकल्ट होता. आणि तुम्ही कोणत्या पण स्टुडंटला विचारसाल, समजा मागच्या वर्षी एक्सपिरियन्सवाले असतील त्यांना विचारा, किंवा जे मध्ये सिलेक्ट झाले त्यांना विचारा, किंवा टीचर लोकांना विचारा. मागच्या वर्षीचा जो पेपर होता तो एक्स्ट्रीम डिफिकल्ट होता. त्यामुळे हा कट ऑफ एकदम कमी लागलेला होता. पण असं यावर्षी तसंच होईल असं काही फिक्स नाही. तर त्यामुळे आपण यावर्षीचा कट ऑफ डिस्कस बघू, थोडंसं प्रेडिक्शन. तर जर बघितलं तुम्ही, आता मी ग्रुपवर पण पोल टाकलेला होता. सोबत बाकीच्या ग्रुपवर पण पोल बघितले मी, की एक किती म्हणजे असू शकतो कट ऑफ. तर जो पण रिस्पॉन्स आहे, ज्यांनी पेपर दिला त्यांचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो की पेपरची लेवल जी होती ती इझी टू मॉडरेट होती. आणि यावर्षी कंपॅरेटिव्हली इंग्लिश जास्त सोपं आलं होतं ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. म्हणजे इंग्लिश थोडंसं मुलांचा फीडबॅक असा आहे की सर इंग्लिश यावेळेस सोपं होतं, आम्हाला सोपं गेलं, असा फीडबॅक आहे. तर म्हणजे माझ्या मते मी एक म्हणेल तुम्हाला की तुम्ही कट ऑफ प्रेडिक्ट करत बसू नका. आणि हे जे 10 दिवस आहेत, आता 10 ते 12 दिवस तुम्हाला, 10-15 दिवस लागतील प्रीचा रिझल्ट यायला. तर हे जे 10 ते 15 दिवस हे चांगल्या प्रकारे युटिलाइज करा. हां, ठीक आहे. तुमचा समजा तुम्ही मेहनत केली 10 ते 15 दिवस, ही तुमची वाया जाणार नाही. कारण की मे बी तुम्ही कृषी फॉर्म भरलेला असेल, कृषी 16, 17, 18 तारखेला आहे, ती तुम्हाला तिथं कामात येईल. किंवा त्यानंतर तुम्ही समजा नंतर FCIची एक्झाम जर का आली तर त्यामध्ये कामात पडतं. जर का RRBS देणार असाल, एक्सपिरियन्सवाले असाल, त्यात कामात पडते. अजून नाबार्डची एक्झाम असेल त्यात कामात पडते. NSCची असेल, CWCची असेल, म्हणजे नंबर ऑफ एक्झाम तुमच्याकडे समोर येणाऱ्या जास्त आहेत. त्यामुळं तुमचे हे 15 दिवस तुम्ही चांगली मेहनत घ्या. जर तुमची प्रिलिम्स निघली तर तुमचा मेन्स म्हणजे सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त होतील. आणि जर तुम्ही हे 15 दिवस करणार नाहीत, तुमची सिलेक्शनचे चान्सेस एकदम कमी होऊन जातील. आणि जर का तिथं तुम्हाला सरप्राईज भेटलं, समजा तुम्हाला अचानक तुम्हाला आता तुमचे अनसर्टन आहे, तुमचे सध्या कॉन्फिडन्स नाही आहे निघेल म्हणून, आणि जर का एकदम कट ऑफ कमी लागला आणि जर का निघाला, तर मग तुमचे प्रॉब्लेम होऊन जातील पेपरमध्ये. मग तुम्ही म्हणसाल सर आमच्याकडे 10 दिवस आहे, आता कसं करू. आणि खूप साऱ्या मुलांसोबत असं होतं, कारण ते लक्ष देत नाहीत. आता असे पण मुलं असतात, नवीन नवीन समजा बॅच वगैरे जॉईन करतात किंवा थोडाफार स्टडी करतात, पेपरला जातात, पण त्यांचा मेन्सचा भरपूर अभ्यास असतो. आणि मेन्सचा म्हणजे चांगला अभ्यास असतो, पण मग ते म्हणतात आता आम्ही तर आत्ताच काही 1-2 महिन्याचा अभ्यास केला होता, आमची कुठे प्रिलिम्स निघणार आहे. आणि अशाचे पण सरप्राईजली रिझल्ट येतात प्रिलिम्सचे. मग त्यांना पण प्रॉब्लेम होतो, 10 दिवसात काही होत नाही. त्यामुळं सोबत चालू ठेवा. आत्तापासून चांगल्या प्रकारे चालू करा. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते सब्जेक्ट जास्त फोकस करायचे समोर नेक्स्ट स्लाईडमध्ये. पण त्याच्या अगोदर एक मी प्रिडिक्शन
प्रेडिक्शन सांगायलाच नाही पाहिजेत, करायलाच नाही पाहिजेत, पण आता सर्वजण म्हणतात सर प्रेडिक्शन पाहिजे, म्हणजे एक आम्हाला पण थोडं वाटलं पाहिजे की आम्हाला पण थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे. आता मे बी काही जणांचा कॉन्फिडन्स लूज होईल आणि काही जणांचा कॉन्फिडन्स वाढेल, पण मी हे जे सांगतो हे तुमचा कॉन्फिडन्स लूज व्हावा यासाठी सांगत नाही आहे, पण थोडीफार म्हणजे आपण रिॲलिटी सोबत जर का रिॲलिटीच्या सोबत जर उभं राहिलो, जे आहे ती रिॲलिटी, आता काही असो, मग प्रिलिम्स असो, मेन्स असो किंवा कोणतं पण कोणतीही एक्झाम असो, तर आपल्याला हरकत नाही तिच्यासोबत उभं राहायला, कारण की तेवढं तर लागू शकतो. पण ही प्रेडिक्शन आहे, तुम्ही याच्यापेक्षा कमी पण कट ऑफ लागू शकतो, याच्यापेक्षा जास्त पण कट ऑफ लागू शकतो. आणि मी सांगतो याचा अर्थ हाच कट ऑफ लागेल याची काही खात्री नाही. तर त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, जरी तुमचे कमी अटेम्प्ट असतील तरी पण चालू ठेवा. कारण नॉर्मलायझेशन असल्यामुळं मी सांगितलेला कट ऑफ मे बी रॉंग होऊ शकतो किंवा होईलच असं मला वाटतं. कारण नॉर्मलायझेशन दोन शिफ्ट असल्यामुळे नॉर्मलायझेशन जास्त होऊ शकतं. ॲक्युरसी जर मेंटेन केली असेल तर नॉर्मलायझेशन जास्त पण होऊ शकतं. त्यामुळं तरी पण मला असं वाटतं, एक रेंज सांगतो मी तुम्हाला, ऑन एन ॲव्हरेज एक 25 ते 30च्या दरम्यान तुमचा कट ऑफ राहील, अशी असं मला वाटतं बरं का. माझी ओपिनियन आहे की 25 ते 30च्या दरम्यान तुमचा कट ऑफ यावेळेस राहायला पाहिजे किंवा राहील. पेपरचं ॲनालिसिस करता, म्हणजे बघता त्याचं ऑन एन ॲव्हरेज अटेम्प्ट बघता. पण मे बी याच्यापेक्षा कमी पण असू शकतो, 15 असू शकतो, 20 असू शकतो, 18, 20, 22, 25, 30, 35. 35 नाही लागणार, हार्डली 30. पण आपण पकडा, कारण व्हॅकन्सीवर मॅटर करतो कट ऑफ, पण थोड्याफार प्रमाणात मॅटर करते व्हॅकन्सीवर, पण मॅटर करते थोड्याफार प्रमाणात का होईना पण मॅटर करते. तर त्यामुळं मला असं वाटतं 200 ते 300 व्हॅकन्सीज अजून वाढतील आणि शुअर वाढतील तेवढ्या. तर 800 850 पर्यंत व्हॅकन्सी भरल्या जातील यावेळेस पण, त्यात काही डाऊट नाही. तर त्यामुळं तुम्ही प्रिपेअर राहा. आता तुम्हाला प्रिडिक्शन एक सांगितली मी, पण असं कन्फर्म नाही की हाच कट ऑफ लागेल. मी एक प्रिडिक्शन सांगतोय फक्त. त्यानंतर बघू आपण. आता तुम्हाला सांगतोय की मेन्सबद्दल कसं करायचं. बघा, स्लाईडमध्ये बघू शकता तुम्ही. मी तुमच्यासाठी एक चार्ट तयार केला आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी कशा पद्धतीने स्टडी करायचा. आता मेन्समध्ये स्ट्रॅटेजी ठेवायची, तर काय करा, मी म्हणेल तुम्ही ए एस डी एस सब्जेक्ट आहे. आता सर्वात अगोदर तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, बोलणं आहे क्रिस्टल क्लिअर, की तुम्ही जो पण सोर्स फॉलो केला, मॅटर करत नाही कोणता सोर्स फॉलो केला तुम्ही आतापर्यंत, जो पण फॉलो केला, मी म्हणतो आता तो पेपरमध्ये येईल नाही येईल याचं हे बघत बसू नका, कारण तुमच्याकडे वेळ नाही आहे. आणि एका महिन्यात ॲग्रिकल्चर नवीन एखादा सोर्स घेऊन तो रीड करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आता ते होत नाही, ते पॉसिबल नाही. तर मी म्हणेल जो कोणता सोर्स तुम्ही आतापर्यंत यूज केलाय, तो सोर्स प्रॉपरली फॉलो करा आणि त्याच्यावर डिपेंड राहा. सोबत सोबत तुम्ही ॲडिशनल तुम्हाला एखादा 2 सब्जेक्ट करायचा असेल तर तुम्ही बाकीच्या सोर्समधून करू शकता. पण किंवा एक्स्ट्रा रीडिंग करायची असेल बाकीच्या सोर्समधून तर तुम्ही करू शकता. पण मी म्हणेल जो सोर्स फॉलो केला आतापर्यंत तो सोर्स फॉलो करा. कोणी आय-आर टॉपर केला असेल आय-आर टॉपर करा. कोणी कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीकल्चर केला असेल कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲग्रीकल्चर करा. कोणी इसेन्शियल केलं असेल इसेन्शियल करा. कोणी एस-सी-सी केलं असेल एस-सी-सी करा. पण प्रॉपर जे केलं आतापर्यंत कोणी आता बाय फॉरगेट करून दिलं होतं मी, तशा पद्धतीने केलं असेल तर तशा पद्धतीने करा. पण जे सोर्सेस आतापर्यंत तुम्ही केलेले आहेत त्याच्यावर जास्त डिपेंड राहा. ते जास्त फोकस करा. बघा, याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स देणारा सब्जेक्ट, म्हणजे मी जेव्हा पेपर दिला किंवा त्याच्या अगोदरचा पेपर बघितला, तर ट्रेंड असा बदलतोय, मायनर सब्जेक्टवर जास्त क्वेश्चन येत आहे. तर त्यामुळं तसं जर तो ट्रेंड जर बघितला तर त्याच्या ट्रेंडनुसार मी म्हणेल ASDS, फॉरेस्ट्री, फिशरी, ॲग्री इंजिनिअरिंग हे आणि एक सीड टेक्नॉलॉजी, हे 4-5 टॉपिक असे आहेत याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन खूप जास्त येत आहेत रिसेंट ट्रेंडनुसार. तर बघा, ASDS मध्ये 3-4 क्वेश्चन तर फिक्स बघायला मिळतात पेपरमध्ये. फॉरेस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी 5-6 क्वेश्चन आले होते, 5-6 क्वेश्चन आले होते. ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये 5-6 क्वेश्चन आले होते आणि फिशरी पण 5-6 क्वेश्चन फिशरी पण आले होते. म्हणजे विचार करा, 4 सब्जेक्ट जर बघितले तर ऑन एन ॲव्हरेज 20च्या जवळपास तुमचे या 4 सब्जेक्टवर क्वेश्चन आले होते मागच्या वर्षी. मग तुम्ही अशा पद्धतीने ॲनालिसिस करा. ॲनालिसिस करायची गरज नाही ठेवली मी तुम्हाला, एक तुमच्यासाठी मी अगोदर सांगितलं तुम्हाला की हे करा, अशा पद्धतीने करा. अगोदर तुम्ही रिव्हिजन करताय, आता तुम्ही काय करा, हे स्टार्टिंगला हे सब्जेक्ट घ्या. त्यानंतर ॲपिकल्चर, सेरिकल्चर काय, लॅगकल्चर हे काय 2-2, म्हणजे ॲपिकल्चर जर रीड करायला घेतलं तर मला नाही वाटत की 2 तासाच्या वर ॲपिकल्चरला, सेरिकल्चरला आणि लॅगकल्चरला 2-2 तासाच्या वर टाईम लागेल रीड करायला. तर एका दिवसात 3-4 सब्जेक्ट तुम्ही उरकू शकता. फिगरी झालं, सेरिकल्चर, ॲपिकल्चर, लॅगकल्चर आणि पोल्ट्री, हे 3-4 सब्जेक्ट जे आहेत ते तुम्ही एका दिवसात निपटू शकता. त्यानंतर सीड टेक्नॉलॉजी हा काही एका दिवसाचा कंप्लीट सब्जेक्ट नाही. जास्तीत जास्त 2 ते 3 तासाचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर
ॲग्री इंजिनिअरिंगला तुम्हाला टाईम लागेल थोडासा. ॲग्री इंजिनिअरिंग जे आहे त्यामध्ये थोडासा टाईम लागेल. फिशरीमध्ये टाईम लागेल, फॉरेस्ट्रीमध्ये टाईम लागेल थोडासा. आणि ASDS पण आता रेग्युलर तुम्ही ASDS पासून जनरली सुरुवात करता स्टडीसाठी, तर ASDS तुमचा झालेला असावा. तर त्यामुळे ASDSला पण जास्त टाईम लागत नाही, एक दिवस. तर मी म्हणेल हे जे सब्जेक्ट आहेत ASDS, फॉरेस्ट्री, फिशरी, ॲग्री इंजिनिअरिंग, एपिकल्चर, सेरिकल्चर, पिगरी, पोल्ट्री, सीड टेक्नॉलॉजी आणि गव्हर्नमेंट स्कीम. बघा आता याचं ॲनालिसिस जर बघितलं, मी तुम्हाला सांगतो याचं ॲनालिसिस करून. आता मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन किती आले होते याच्यावरून. बघा, ॲपिकल्चरवर क्वेश्चन होता, लॅक्कल्चरवर क्वेश्चन होता, पिगरीवर क्वेश्चन होता, पोल्ट्रीवर क्वेश्चन होता. झाले हे 4 टॉपिक कटले. आता बघा वरचे चार टॉपिक जे आहेत ASDS, फॉरेस्ट्री, फिशरी आणि इंजिनिअरिंग, याच्यावर मिनिमम मी सांगतोय, मिनिमम जवळपास याच्यावर होते 20 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर सिरिकल्चरवर 1 क्वेश्चन होता, 21 क्वेश्चन. सीड टेक्नॉलॉजीवर 2 क्वेश्चन होते, 2 क्वेश्चन सीड टेक्नॉलॉजीवर झाले 23 क्वेश्चन. आणि गव्हर्नमेंट स्कीमवर 4 क्वेश्चन होते, 1 करंट अफेअरचा होता. किती झाले? 4, 23 आणि 4, 27. म्हणजे बघा तुमचा 50% जो सिलेबस आहे किंवा मार्क्स आहेत ते कोणत्या या सब्जेक्टवरून आलेले आहेत, अलाइड सब्जेक्टमधून. तर त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने करा. आणि आता बघा ॲग्रोनॉमी आहे, सॉईल सायन्स आहे, हॉर्टिकल्चर, प्लांट पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी, जेनेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, करंट अफेअर्स. आता याच्यामध्ये मी सांगेल करंट अफेअरवर एक क्वेश्चन आला होता. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अशी एक ऑर्गनायझेशन आहे म्हणे, जे वर्ल्डमध्ये फूड रिलेटेड सर्व इश्यू किंवा जे पण पॅरामीटर्स काही पण असेल, मॉनिटरिंग वगैरे सर्व काही करत असेल, तर ते कोणती अशी ऑर्गनायझेशन आहे म्हणे. तर ती फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं आन्सर होतं त्याचं, करंट अफेअरमध्ये आला. बायोटेक्नॉलॉजीमध्ये मला तर वाटते बायोटेकमध्ये एक की दोन जेनेटिक इंजिनिअरिंग आणि अजून एक क्वेश्चन होता. तर 2 क्वेश्चन बायोटेक्नॉलॉजीवर आले होते, 1 क्वेश्चन करंट अफेअरवर, 3 जेनेटिक्सवर 2 क्वेश्चन होते, 5 एंटोमॉलॉजीवर 2 होते, 7 प्लांट पॅथॉलॉजीवर पण 2 होते, 7 2 9 हॉर्टिकल्चरवर आय थिंक 2 की 3 होते, 3 हां हॉर्टिकल्चरवर 2-3 होते, 12 सॉईल सायन्सवर बी एवढेच होते, 2-3च होते, 12 आणि 3 15 आणि ॲग्रोनॉमीवर 3-4 होते, 4 होते ॲग्रोनॉमीवर, 4 15 आणि 4 19-20 पर्यंत. म्हणजे बघा मायनर सब्जेक्ट जास्त तुम्हाला मार्क्स देत आहेत ॲज कम्पेअर टू मेजर सब्जेक्ट. तर मग मी असं नाही म्हणत की मायनर करा, मेजर करू नका, असं नाही. फक्त आता तुमच्याकडं आजचा दिवस बघितला, 1 तारीख आहे समजा आजची. तर आता 28 तारखेला तुमची मेन्स आहे, 27 दिवस तुमच्याकडे आहेत. तर मी म्हणेल तुम्ही यातले 16 ते 17 दिवस युटिलाइज करा आणि 16-17 दिवसात हे सर्व संपवून टाका. एवढं जे आहे, हे जे एवढे सब्जेक्ट मी दिलेले आहेत एवढे सर्व संपवून टाका. आता याच्यामध्ये एक इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन पण आहे, त्याला पण ॲड करून घ्या. ते राहिलेले आहेत ॲड करायचे, तर ते पण ॲड करा. आणि मी म्हणेल जर तुम्हाला जास्तीत जास्त हे सब्जेक्ट जे आहेत ते 20 दिवसाच्या आत सगळे कंप्लीट झाले पाहिजे. किती दिवसात? 20 दिवसात पूर्ण कंप्लीट रीडिंग झाली पाहिजे याची, विथ गव्हर्नमेंट स्कीम आणि करंट अफेअर्स सर्व झालं पाहिजे 20 दिवसाच्या आत. म्हणजे हे 20 दिवस असं प्लॅनिंग करा, 20 दिवसामध्ये झालं पाहिजे, म्हणजे झालं पाहिजे कोणत्याही कंडिशनमध्ये. हे 20 दिवस पूर्णपणे झोकून द्या स्वतःला. 2 तास एक्स्ट्रा द्या. जर 10 तास स्टडी करत असाल तर 12 तास द्या. जर 12 तास रेग्युलर स्टडी करत असाल तर 14 तास करा. पण याला टार्गेट करून अभ्यास करा आता. मग काय करा, 20 दिवस झाल्यानंतर काय करा, मग मेन सब्जेक्ट घेतले. आता तुमचं सेरिकल्चर, लॅक्कल्चर, एपिकल्चर यांना काही जास्त रिव्हिजनची गरज नाही आहे. रीड केल्यावर, एक वेळा रीड केल्यावर होऊन जातं. त्यानंतर काय करा तुम्ही तरी पण काय करायचं, एक जो तुम्हाला नंतर तुम्हाला एक टॉपिक वाईज रिव्हिजन महत्त्वाचं आहे किंवा फॅक्च्युअल डेटा महत्त्वाचा आहे. तर एक फॅक्च्युअल डेटा आपल्या ग्रुपला आपण टाकलेला होता बघा, फॅक्च्युअल डेटा. तो पूर्ण फॅक्च्युअल डेटा मी वाटल्यास तर परत एकदा ग्रुपला टाकून देतो. तो फॅक्च्युअल डेटा पूर्ण रीड करून घ्या 1 दिवस. आणि बाकी परत एकदा तुम्हाला आता तुम्ही टेस्ट देता, ॲनालिसिस करता. आता काय करायचं समजा तुम्ही आज रिव्हिजन करताय, ASDS रीड करताय, ASDS रीडिंग झालं तुमचं समजा संध्याकाळपर्यंत, जेवण करेपर्यंत 8 वाजेपर्यंत या सब्जेक्टला द्यायचं कंप्लीट. नंतर टेस्ट द्यायची कोणती, ACC किंवा मी सांगितले तुम्हाला ACC घ्या, इंडियन आयको घ्या आणि अफोर्ड करू शकाल तर IRA टॉपर घ्या. म्हणजे तिन्ही पण घेऊ शकता. जर अफोर्ड नसेल करू शकत तर कोणतेही 2 घ्या. अल्टरनेटली द्या. एक दिवस ACC द्या, एक दिवस इंडियन आयको द्या, किंवा ज्याने IRA टॉपर घेतली असेल ते IRA टॉपरची द्या. मग काय होईल, तुमचं रिव्हिजन होईल सोबत आणि पर्सेंटाईल बघा तुमचं पर्सेंटाईल इथून पुढे वाढत जाईल. काय होईल, आणि ॲनालिसिस करायचं बघा. 8:30 वाजता जेवून आले समजा, 8-8:30ला जेवून आले तुम्ही, परत काय करायचं, अर्धा पाऊण तास टेस्ट द्यायची. टेस्ट दिली तर स्कोर किती येऊ द्या, स्कोरकडे बघू नका. स्कोर कमी आला जास्त आला काही घेणं नाही. फक्त काय करायचं, टेस्ट आणि ॲनालिसिस प्रॉपरली करायचं. टेस्ट द्यायची, प्रॉपर ॲनालिसिस करायचं. क्वेश्चन कोणते चुकले, कोणते बरोबर आले, का चुकले, का बरोबर आले हे पण बघा.
प्रॉपरली जर ॲनालिसिस करसाल अशा पद्धतीनं तुमचा स्कोर वाढेल आणि नक्की तुमचं सिलेक्शन होईल. तर हे झालं तुमचं 20 दिवसाचं प्लॅनिंग. 20 दिवसानंतर तुम्ही काय करा, यातले जे सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला वीक पॉईंट वाटतात, म्हणजे वीक सब्जेक्ट, आता तुम्हाला कळतेच तुमची लेवल की कोणत्या ट्रेड डिझाईन की कोणत्या याच्यातले आपले क्वेश्चन चुकत आहे, कोणत्या सब्जेक्टमधले. ते सब्जेक्ट घ्यायचा, म्हणजे आपला तो सब्जेक्ट काढायचा, लगेच लवकर रिवाईज करायचा आणि समोर जायचं. आणि शेवटचे मी तर म्हणजे शेवटचे दोन दोन दिवस, लास्ट 2 दिवस मी म्हणजे आता हे तुम्हाला 20 दिवसाचं प्लॅनिंग सांगितलं होतं मी. 20 दिवसाचं प्लॅनिंग नंतर काय करा, 5 दिवस है ना, 5 दिवस काय करा, हे मेजर सब्जेक्ट रिवाईज करा. 5 दिवस नंतरचे 5 दिवस मेजर सब्जेक्ट रिवाईज करा आणि लास्टचे 2 दिवस जे आहेत, शेवटचे 2 दिवस ते पूर्ण मायनर सब्जेक्टसाठी ठेवून द्या. हे मायनर सब्जेक्टसाठी म्हणजे असं काही नाही, मेजर सब्जेक्ट तुमच्या कंप्लीट होतीलच त्या 5 दिवसात, पण तुम्हाला जेवढं मॅक्झिमम पॉसिबल होईल तेवढं पॉसिबल, जेवढं जास्त पॉसिबल होईल रिवाईज करणं तेवढं पॉसिबल करा. आणि पूर्ण जेवढं होते तेवढं रिव्हिजन करून घ्या. त्यासोबत सोबत नंतर शेवटचे 2 दिवस रिझर्व ठेवून द्या मायनर सब्जेक्टसाठी. मायनर सब्जेक्ट आणि स्कीम हे एक वेळा रीड करून घ्या, वेळा काढून काढा आणि डायरेक्ट शेवट पेपरला अशा पद्धतीने स्टडी करून तयारी करून तुम्ही जा. म्हणजे सिलेक्शन व्हायचे चान्सेस तुमचे खूप जास्त वाढले. आणि नंतर आपण जे गायडन्स हे आपलं इंटरव्ह्यूबद्दल आहे तिथं आपण नंतर डिस्कस करू इंटरव्ह्यूबद्दल. पण आता मी म्हणेल तुमचा टाईम वेस्ट करू नका सुरुवातीला. 10-15 दिवसाची वेस्ट करणं तेवढंसं चांगलं नाही. कारण 10 दिवस म्हणजे तुमचे हे लाईफ चेंजिंग 10 दिवस आहेत. तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या हातात आहे सर्व. आतापर्यंत अभ्यास केला तुम्ही 1 वर्ष आणि या रिझल्टची वाट बघत असाल, तर मला वाटतं ते कुठेतरी चुकणार तुम्ही किंवा चुकते तुमचं. तर तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करा. तुम्हाला काय वाटते? एक वेळा विचार करा. जर तुम्ही अभ्यास करत नसाल, चालू केलेला नसेल, तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आता या स्टेजला. चला हे अशा पद्धतीनं आपलं सेशन होतं. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता मी बघेल की आता शक्यतोवर मी एक ट्राय करेल की लाईव्ह सेशन घ्यायला. म्हणजे जर का सेशन जेव्हा पण घेईल ना तर लाईव्ह सेशन घ्यायला. थोडा प्रॉब्लेम येतो इकडं, बॅकग्राऊंड नॉईज वगैरे राहतो, थोडासा एरिया तो चांगला नाही आहे. तर त्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम होत आहे. आणि बँकमधून पण लेट येतो, त्यामुळं थोडासा टाईम भेटत नाही कंटेंट प्रिपरेशनसाठी. तर त्यामुळं पॉसिबल होत नाही, माझ्याकडून होत नाही आहे सध्या. पण ट्राय करेल की जर समजा यावेळेस नाही झालं तरी पण नेक्स्ट एपिसोडसाठी मी करणार आहे. आपली डेली लेक्चर सिरीज चालू करणार आहे. नवीन नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत आपण आणि नक्कीच नेक्स्ट इयरसाठी जे प्रिपेअर करतील त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. ठीक आहे, थँक्यू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.